आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। बदलापूर शहरात पान टपरीवर ड्रग्ज विकू देणार नाही आजवर अशा तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली असं बदलापूरचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी म्हटलं असून पोलिसांच्या कारवाईचं देखील कौतुक केले। बदलापुरात नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी-12वीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कथोरे यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये असा सल्ला दिला। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील अंमली पदार्थ विक्रीवर भाष्य केलं। बदलापुरात अंमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती मिळताच आपण पोलिसांना याबाबत माहिती देऊन त्यांच्यावर कारवाई केली। बदलापुरात अंमली पदार्थांची विक्री होणार नाही याकडे आमचं बारकाईने लक्ष असून पोलिसही वेळोवेळी अंमली पदार्थावर कारवाया करत असतात असं आमदार किसन कथोरे म्हणाले। किमान 10 ते 12 ठिकाणी धाडी दाखला लावल्या, पकडलं, गुन्हे दाखल केले आणि माझी आठवड्याला क्राईमवाल्यांच्या बरोबर चर्चा असते। अमुक ठिकाणी मला डाऊट होतो, मी खूप बारकाईने पाहत असतो। चहाच्या टपरीवर कुठं विकलं जाते ना तर त्या ठिकाणी काही कोणाला पाठवतो आणि पकडून पण देतो। बदलापूर शहरामध्ये हे कधी चालू येणार नाही आणि चालवाचं विक्री करणारे बाहेरचे आणि आपल्या काही टपरीवाल्यांना बळी पडतात। जनता पार्टीच्या वतीनं 10वी, 12वी आणि 15वीच्या विद्यार्थ्यांना तसेच इतर क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी केलेला आहे। खऱ्या अर्थानं बदलापूरच्या पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी हॉलमध्ये जागा नाही आहे, खाली सुद्धा तेवढेच विद्यार्थी आहेत। त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम या कार्यकर्त्यांनी केलं त्यांचं मनापासून अभिनंदन। माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने हा गुणगौरव सोहळा आयोजित केला, त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिनंदन। बघा, एकंदरीत मागच्या या झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मनसे आणि उभाटा यांना फार मताधिक्य कमी आहे आणि भारतीय जनता पार्टी एक महायुती हाच घटक संपूर्ण ठाणे जिल्ह्यात, मुंबईत आणि बदलापूरसाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा 9765529008 आणि 9370508280।